शेतकरी मित्रांनो, शेतामध्ये या जाळीचे आजकाल खूप जास्त प्रमाण झालेलं आहे। कोठे पण तुम्हाला ही जाळी बघायला भेटेल। ऊसामध्ये, शेताच्या बांधावरती सर्वत्र या जाळीचं प्रमाण झालेलं आहे। तर यावर आपण असा औषध मारलेला तुम्ही पाहू शकताय, पूर्णपणे सुपडा साफ झालेला आहे या जाळीचा। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तणनाशकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता शेतामध्ये खूप जास्त प्रकारचे तण उगवलेले आहे। यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे। त्यानंतर जाळी, गवत, हराळी आणि सर्व प्रकारचे मिक्स तण उगवलेला आहे। संपूर्ण शेतामध्ये याच प्रमाणात तण उगवलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तण यामध्ये कोणतं औषध मारायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर यासाठी आपण क्रिस्टल कंपनीच्या औषधांचा वापर केलेला आहे। यामध्ये आपण पॅरालाइट आणि ग्लुनाइट या दोन औषधांचा वापर केलेला आहे। याच्यासोबतच आपण स्टिकरचा पण उपयोग केलेला आहे, कारण पावसाळा चालू आहे त्यामुळे पाऊस सारखा येतोय, त्यामुळे आपण स्टिकरचा वापर केलेला आहे आणि लिंबू आणि युरियाचा पण यामध्ये समावेश केलेला आहे। आपण कोणत्या औषधांचा वापर करायचं हे तुम्हाला समजलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औषधांचं प्रमाण किती घ्यायचं। तर ग्लुनाइटचं प्रमाण पंपाला 100 मिली आणि पॅरालाइटचं पंपाला 100 मिली आणि त्याच्यासोबत स्टिकरचं प्रमाण पंपाला 20 मिली घ्यायचं। त्याच्यासोबतच युरिया आणि लिंबू टाकायला विसरायचं नाही, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। तर तुम्ही पाहू शकता आपल्या तणाचा सुपडा साफ झालेला आहे। हा व्हिडिओ आपण औषध मारल्यानंतर 5 दिवसांनी शूट केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता काँग्रेस पण पूर्णपणे जळून गेलेला आहे। संपूर्ण तणाचा पार विल्हेवाट लागलेली आहे। तुम्ही पाहू शकताय फक्त 5 दिवसानंतर हा रिझल्ट आलेला आहे। आपण या औषधांचा वापर मोक्या रानामध्ये केला आहे, पण जर तुम्हाला ऊसामध्ये किंवा अन्य कोणत्या पिकामध्ये जर मारायचे असेल तर तुमच्या कृषी दुकानदाराला विचारा, त्यांचा सल्ला घेऊनच तुम्ही मारा। याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण ऊसामध्ये कोणते तणनाशक मारायचे याची लिंक दिलेली आहे। तर व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका। व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या मित्रांना शेअर करा।